चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोल या टीमनं आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आहे. 51 धाबांचं लक्ष्य आहे आणि 51 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी तुम्ही पाहताय अरुंधता मोहिते स्पोर्ट्स या टीमची सलामीची जोडी विजय पावले आणि त्याच्या जोडीला सचिन वक्ते 10.2 च्या सरासरीनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 10-11 ची सरासरी आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. 32 शहराला प्रीमियर लीग 2025 एक दैदीप्यमान असं आयोजन आणि या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहता ओम साई MTC या YouTube वाहिनीवरती या स्पर्धेचा टेलिकास्ट होतोय. अगदी 3 कॅमेरे या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेले आहेत. खूप चांगलं ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेचं ओम साई MTC या YouTube वाहिनीवरती तुम्ही पाहताय आणि जे प्रेक्षक आतापर्यंत या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत रात्री सुद्धा त्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. विनोद पहिला बॉल घेऊन सचिन साठी पहिला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. नो माइंड्स लँड मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केलेले आहेत सचिन वक्तेनं आणि या 2 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर वरती 2. लक्ष्य आहे या मॅच मध्ये 51 धाबांचं 51 रनचं टार्गेट आहे. 10.2 या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस आणखीन एक चांगला फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा येतात. धावा 4 हा येतोय सचिन वक्तेच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर वरती 6 रन. विनोद वरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉल वरती 2 धावा. दुसऱ्या बॉल वरती तिथे खराब फिल्डिंग वाईडिश लॉंगॉनला तिथे चौकार वसूल झालाय. मलिंगा ऍक्शन हा बॉल टाकण्याचा प्रयत्न साइड आर्म ऍक्शन बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटला केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह. इथे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली सचिनच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डती 7. आता स्ट्रायकिंग इनला पहिल्यांदाच बॉल फेस करण्यासाठी विजय पावले बॅटिंग साठी आलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला सॉफ्ट हँडेडने परंतु मिड ऑन आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. खूप चांगली फिल्डिंग करत असताना त्यामुळे धाव येणार नाही. या पहिला बॉल डॉट आलाय विजय पावलेंच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. धावा आहे स्कोर बोर्डती 7. या ओव्हरचा शेवटचा बॉल. फुलटॉस बैठक मारलाय. घुटना टेक तमाशा देख. धावा पाय रोवून स्लॉक स्वीप केला. बॉल उडवलाय स्कोर लेगच्या भरून. बॉल सीमा पार. षटकार विजय पावलेच्या बॅट मधून आणि या 6 रनच्या मदतीने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डती 51 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अरुंधता मोहिते स्पोर्ट्स बिनगडी बाद 13 धाबा 13. पहा ऍक्शन रिप्ले. अगदी उजवा पाय अगदी जमिनीला रोवला आणि स्लॉक स्वीपचा एक बेहतरीन फटका विजय पावलेच्या बॅट मधून. आता ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राजेंद्र आलाय. बॉलिंग साठी स्ट्रायकिंगला सचिन वक्ते. त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग
बॉल आतमध्ये ढकललाय, एफर्ट चांगला होता. तोपर्यंत एकच धाव इथे मिळते सचिनला. आपल्या टीम साठी धावा वाचवल्यात या फल क्षेत्ररक्षकांना 5. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. टार्गेट आहे या मॅच मध्ये 51 धाबांचं. या धाबांचं रक्षण करण्यासाठी रक्षण करायचं असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील. खास करून विजय पावलीची विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये. यावेळेस स्टेप आउट केलाय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन नाहीये त्यामुळे लॉंग ऑन क्लिअर करतोय. हा फटका विजय पावलेच्या बॅट मधून येतोय. चौकार. 4 धाबा येत आहेत विजय पावलेच्या बॅट मधून. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर वरती 18. आता थोडासा वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांना ठेवलाय विजय पावलेच्या विरोधामध्ये. आणखीन एक बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल न उचलीच घेतली नाहीये. विजय पावलेसाठी हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता कमबॅक होतोय राजेंद्रचं या ओव्हर मध्ये. हलकासा कमबॅक झालाय कारण आला डॉट बॉल. टीमची धावसंख्या 18. यावेळी ड्राईव्ह तर चांगला केलाय परंतु मिड ऑन थोडीशी गडबडलेला आहे. खराब फिल्डिंग त्यामुळे एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. बॅकअप चांगलं होतं त्यामुळे एकच धाव. पंच सिग्नल करतायत नो बॉल. ओव्हर स्टेपिंग नो बॉलचा इशारा येतोय पंच धनंजय कोळी यांच्याकडून. म्हणजे 1+1 2 धाबा. पुढचा बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 20. म्हणजे अजूनही 31 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओहो चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी परंतु बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. म्हणजे फ्रीड अजूनही कायम आहे. फ्रीडची संधी अजूनही सचिन वक्तेकडेच राहील. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. म्हणजे 30 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ओहो फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगला आहे परंतु फ्रीडचा बॉल. फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने फलंदाज आउट नसेल. खरोखर नशीब बलवत्तर आहे सचिन वक्तेचं. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 22. ओहो फटका फसलाय. कॅच इटचा कॉल. विकेट कीपर आता बॉलच्या खाली. आता दबाव वाढेल. आता प्रेशर वाढेल कारण विजय पावलेची विकेट आलेली आहे. पहिला ब्रेक थ्रू इथे दिला राजेंद्रनं आपल्या टीम साठी. विजय पावलेला आउट केल्यानंतर टीमची धावसंख्या 22. म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विजय पावले 7 बॉल मध्ये 11 धावांची खेळी. 1 चौकार आणि 1 षटकार त्यानं मारला होता. 157चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट राहिला. फारसा या मॅच मध्ये खेळला नाहीये विजय पावले. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. बॅटची कडा घेतली. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये विसवलाय. आता सनी चाललाय मैदानामध्ये बॅटिंग साठी. अजूनही 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. 5 बॉलचा खेळ संपला. म्हणजे 1.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 22 ला 1. सुरुवात चांगली झालेली आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमची. जरी विकेट गेला विजय पावलेचा परंतु धावा चांगल्या आहेत. इथून संयमानं क्रिकेट जर आपण खेळला तर मात्र नक्कीच या लक्ष्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. नवीन बॅटर आता सनी आला मैदानामध्ये. पुलर लेनचा बॉल. चांगली बॅकलिप आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका ऑन साइडला छान वलवलाय.
सनीनं, आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 23, म्हणजे आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. सामना ऑन, मॅच ऑन, कारण दोन्ही संघांना दोन्ही सामने जिंकलेत. 2 मॅचेस खेळले दोन्ही संघ, दोन्ही मॅचेस जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या मॅच मध्ये आता एकमेकांसमोर आहेत. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो या ग्रुप मधून टॉप मध्ये दाखल होईल, ग्रुपच्या टॉप मध्ये दाखल होईल आणि त्यासाठी ही लढाई सुरू आहे मैदानामध्ये. 18 बॉल, अजूनही 28 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या आहे, स्कोर बोर्ड होते 23. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय पोपट पालेकर. बॉलिंग साठी स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहता, बॅटिंग साठी सनी. पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट, स्ट्राइक रोटेट केली, सॉफ्ट हँडेडने फक्त ड्राइव्ह केलाय सनीनं आणि या सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 24, म्हणजे आता 17 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत तिथून 27 विजयासाठी. अरुंधता मोहिते स्पोर्ट्स या टीमला, अरुंधता मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध क्रिया चॅलेंजर आटोकडेवाडी असा बिग फाइट, एक मोठा सामना. चला इथे पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 17 आणि 27 ना इथे लिहायचं खाली, 17 क्रॉस करून 27 चल लिहायचं. बॅकफुटला जाऊन रॅकेट फटका, हुक केला फटका. बघूया बॉल आता घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय, तिथे सिंगल मिळते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते 25 धावा, म्हणजे आता 16 बॉल 16 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 26 धावा हे समीकरण. मॅच संपली नाहीये, अजूनही मॅच ऑन आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी सुद्धा, कारण त्यांना माहिती आहे विजय पावले हा महत्वाचा खेळाडू एक अडथळा आपण दूर केलाय, त्यामुळे आपण मॅच जिंकू शकतो. ओहो फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचा सुरक्षित फटका, बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. फलंदाज सचिन वक्तेच्या बॅट मधून आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 29, म्हणजे आता 15 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. चला बॉल दे बॉल. पंधरा बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चांगलाच फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सचिन वक्तेच्या बॅट मधून, जोपर्यंत सचिन आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील, कारण चांगला खेळत आलाय. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, हा जर झेल पकडला असता तर सामन्याचं गणितच बदललं असतं. कॅचेस विन द मॅचेस, अगदी सोपा झेल. क्षेत्ररक्षक होते सुमित, सुमित कडून चूक झाली, 2 धावा वसूल झाल्यात सचिनच्या बॅट मधून आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती, म्हणजे आता 14 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून धावा करायच्या 20. 14 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. पकडा जिंका खेळ, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. ओहो इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला, व्हाट अ शॉट. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका, एक्स्ट्रा कव्हरला फोडून चिरून चाललाय सचिन वक्तेच्या बॅट मधून. क्रॅकिंग चौकार, काय कव्हर ड्राईव्हचा फटका, कलात्मक. क्रिकेटचा एक अविस्मरणीय फटका, सचिन वक्तेच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 35 धावा, म्हणजे आता 13 बॉल 16 रनची गरज आहे.
यावेळेस पहा चांगला एक फटका, मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पहिली धाव वेगाने कंप्लीट केली सचिन, एकच धावावरती समाधान. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36 म्हणजे आता 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा, 15 बॉल 12 चेंडू 15 रन 12 बॉल, हे समीकरण आहे. म्हणजे सामना आता आटोक्यात आलाय असं म्हणायला काय हरकत नाहीये. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स साठी त्याच्यामध्ये काय खेळी केली. विजय पावले बाद झाल्यानंतर सर्व डावाची सूत्र आता सचिनने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत. सचिन बघते काय बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याने ठोकलेत आणि 3ही चौकार अगदी कंडिशनला, अगदी मोमेंटमला ठोकलेली आहेत. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये किरण. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी किरण. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला बॅटिंग साठी सचिन वक्ते. दोन्ही ही खेळाडू एकाच गावातले आहेत. पुलरलेनचा बॉल बॅटची कडा घेतली. अगदी विकेट किपरच्या बाजूने बॉल गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते सचिनला, म्हणजे सिंगल ना आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहे 37 म्हणजे आता 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इथूनही पलटवार होऊ शकतो आटोगडेवाडी या टीमचा. जर विकेट आली सचिनची किंबहुना त्याच्या जोडीचा सनीची विकेट आली तर कमबॅक करू शकते. यावेळेस पहा फिंगर्स रोल्स केले होते. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सनीला 1 रन मिळते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 38 धावा म्हणजे आता 10 बॉल मध्ये धावांची गरज आहे 13. वॉड मॅच. सामना कट टू कट चाललाय. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. ओहो बॅकफुटला जाऊन कॅचिटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. आता मात्र पकडला झेल. वॉड कॅच. खूप चांगला झेल पकडलाय तिथे क्षेत्ररक्षक सुमितनं चूक केली होती परंतु सुमितनं भरपाई केली. सुमितनं चांगला झेल पकडला आणि फलंदाजी ते आउट होतोय. सनी बॅक टू द डगआउट. सचिन वक्ते बॅक टू द डगआउट. पहा आपल्या खेळीचा अंत झालेला आहे. 13 बॉल मध्ये 23 धावांची खेळी. 176च्या स्ट्राइक रेट न बॅटिंग केलेली आहे सचिन वक्तेनं. फटका फसला सचिनचा. बॅकफुटला जाऊन एक लॉप करण्याचा प्रयत्न परंतु सुमितनं खूप चांगला झेल टिपला. आता नवीन फलंदाज तुम्ही पाहता बॅटिंग साठी मैदानामध्ये चाललाय 4थ्या क्रमांकावरती शरद. शिवरवाडी गावचा हा खेळाडू आहे शरद. आता बॅटिंग साठी समीकरण नव्याने मांडूया. 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. कोणाचे वाचतील या मॅच मध्ये 13 हे आपल्याला बघायचं आहे. 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. आता मॅच बनलेली आहे आटोगडेवाडी या टीम साठी. 9 चेंडू 13 धावा. ओहो ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडण्याच्या अगोदरच बॅटचा स्विंग झाला होता फलंदाजाच्या आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. सिंगल येते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते 39 धावा म्हणजे आता 8 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 12 धावा. आणखीन एक स्लोवर बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. गती काढली होती या बॉल वरती. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे काय तर आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 7-12चा उतारा आता आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली परंतु बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या टोटल स्कोर झालाय
40 म्हणजे अजूनही 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता बनलेली आहे आटोकडेवाडी या टीम साठी. 6 बॉल आणि 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहताय मांगरोल या टीमने टॉस इथे जिंकलाय आणि मांगरोल टीम जो काही निर्णय असेल तो लवकरच आमच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. सहा बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. शेवटच्या ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी आलाय. चला मांगरोल टीमने टॉस इथे जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमच्या विरुद्धामध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी तुम्ही पाहताय निलेश आलाय. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. बॅटिंग साठी तुम्ही पाहताय बॅटिंगला सनी आणि शरद. स्ट्रायकिंग इला सनी तुम्ही पाहताय. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. वाड मॅच रोमांचक सामना. बॅकफुटला जाऊन समोर फोर्स केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. 1 धाव. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? नाहीये. 2च धाबा मिळत आहेत शरदला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 42 म्हणजे आता 5 बॉल आणि धावा करायच्या 9. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. एक मोठा फटका पाहिजे अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना कट टू कट चाललाय. यावेळेस लॉप केला ऑन साइडला. ड्राईव्ह चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. फेकी केली जाईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. इथे 2 धाबा पुन्हा एकदा शरदच्या बॅट मधून कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे आता धाबा झाल्या 44. आता 4 बॉल मध्ये अजूनही 7 धाबांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 32 शिराला प्रीमियर लीग 2025 हे दैदिप्यमान आयोजन पाहत आहे. पर्व क्रमांक 6 आणि यातच सर्व. चला लवकर घ्या, लवकर जा आतमध्ये. 32 शिराला प्रीमियर लीगचा पहिला अभूतपूर्व सामना तुम्ही पाहताय. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 7 धावा. पहिला 6 बॉल 11, त्यानंतर 5 बॉल 9, आता 4 बॉल 7. आकड्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. निलेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी आणि बॅटिंगला पुन्हा एकदा शरद तयार. सनी तयार आहे, माफ करा. ओहो, सनीच्या बॅट मधून बिग हिट. बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा ढगाट लाइटिंग करत बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह षटकार. म्हणजे आता 3 बॉल मध्ये करायचे आहेत 1 रन. एक मोठा फटका. ज्याची आतुरता होती, ज्याची अपेक्षा होती, ती अपेक्षा आता पूर्ण केलेली आहे सनीनं. अगदी स्लॉट मध्ये बॅकफुटला जाऊन काय पूल केलाय, लॉप केलाय मिड विकेटच्या वरून. लॉंगेस्ट षटकार सनीच्या बॅट मधून. आता 3 बॉल पहा आपल्या स्क्रीन वरती दाखवला जात आहे. बॅकफुटला जाऊन अगदी टायमिंग बेमिसाल होतं. आणि हा सामना इथे विजय चौकार सनीच्या बॅट मधून आलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमनं. सलग या 32 शिराला प्रीमियर लीग मध्ये पहिल्या दिवसा अखेर 3 सामन्यांमध्ये 3 विजय संपादन केलेले आहेत. वेल प्लेड. अभिनंदन अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स टीम. आणि या मॅचचा सामनावीर आम्ही डिक्लेअर करतोय